नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सामान्य विज्ञान या विषयाअंतर्गत पेशी आणि पेशी अंगके हे प्रकरण क्रमांक 10 अभ्यासणार आहोत. हा व्हिडिओ या प्रकरणाचा शेवटचा व्हिडिओ असून या आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय अभ्यासणार आहे. त्या अगोदर आपण पेशी पेशी अंगके त्यांचे कार्य आणि त्यांचं रचना इत्यादी भागांचा अभ्यास केलेला आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1, मला ओळखा. एटीपी तयार करण्याचा कारखाना आहे. आता आपल्याला माहित आहे की तंतुकणिका हा एटीपी तयार करण्याचा कारखाना आहे. त्या ठिकाणी तंतुकणिकेमध्ये ऑक्सिडेशन ही क्रिया होते आणि तयार झालेली ऊर्जा एटीपीच्या स्वरूपामध्ये जमा होते. हा एक पदरीय आहे, पण पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतो. त्याचे उत्तर आहे रिक्तिका. रिक्तिका ही एक पदरीय असून पेशीचा परासरणीय दाब नियंत्रणात ठेवते. ई पेशीला आधार देतो, पण मी पेशीभित्तिका नाही. माझे शरीर तर जाडीसारखे आहे. आपल्याला माहित आहे केंद्रक आणि केंद्रकाला दोन्ही बाजूला अंतःद्रव्य जालिका एक जाडीसारखे असून पेशीला आधार देण्याचं काम अंतःद्रव्य जालिका करते. त्यानंतर ई पेशीचा जणू रसायन कारखाना. या प्रश्नाची उत्तर जर आपल्याला बघायची असतील तर बघा आहे गॉल्गी संकुल. त्यामध्ये गॉल्गी संकुल हे एक स्रावी अंग आहे आणि म्हणूनच पेशीचा रसायनाचा कारखाना आपण म्हणता येईल. त्यानंतर तंतुकणिका. तंतुकणिकेमध्ये हे पॉवर हाऊस आहे. यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन म्हणजे ऑक्सिडेशन होऊन ऊर्जा ही एटीपीच्या स्वरूपामध्ये जमा राहते आणि हरितलवकामध्ये सौर ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते. माझ्यामुळे तर आहे पाणी हिरवी. आपल्याला माहित आहे की वनस्पतींना जो हिरवा रंग प्राप्त होतो तो हरितलवकांमुळेच प्राप्त होतो. म्हणजे या प्रश्न उत्तर आहे हरितलवक. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पॉज करून हे उत्तर व्यवस्थित समजून घ्यायचे आहे, लिहून काढायचे आहे. व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईक आणि शेअर करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 2 आहे, तर काय झाले असते? लोहित रक्तकणिकेत तंतुकणिका असतात तर? आपल्याला माहित आहे लोहित रक्तकणिकेमध्ये तंतुकणिकांचा अभाव असतो. जर लोहित रक्तकणिकेत तंतुकणिका असल्या तर तंतुकणिका पेशीतील कर्बोदके व मेदांच्या विकारांच्या साहाय्याने ऑक्सिडेशन करते व या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा ही एटीपी म्हणजे ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेटच्या रूपात साठवते. लोहित रक्तकणिकेत तंतुकणिका असतात तर ऑक्सिजन हा ऑक्सिडेशन करता वापरल्या आणि वनस्पती आणि प्राणी पेशींना ऑक्सिजनची कमतरता जाणवे. त्यानंतर आहे तंतुकणिका व लवके यांच्यामध्ये फरक नसतात तर? आपल्याला माहित आहे तंतुकणिका आणि लवके या दोन्ही मध्ये डीएनए व रायबोझोम्स असल्याने ही अंगके स्वतःची प्रथिने स्वतः तयार करू शकतात. तंतुकणिका व लवके यामध्ये फरक नसतात तर काय झालं असतं, तर पेशीतील विशिष्ट कार्य सुरळीतपणे पार पडू शकले नसते. तंतुकणिका पेशीतील कर्बोदके व मेदांच्या विकाराच्या साहाय्याने ऑक्सिडीकरण करते व या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा एटीपी म्हणजेच ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेटच्या रूपात साठवते. तर वर्णलवकामुळे फुले व फळे यांना रंग प्राप्त होतो. आणि या दोघांमध्ये जर तंतुकणिका व लवके यामध्ये जर काही फरक नसला तर आपले हे पेशी अंगके कार्य व्यवस्थित पार पाडू शकणार नाही. ही गुणसूत्रावर जनुकी नसती तर काय झालं असतं? गुणसूत्रावरील कार्यात्मक घटकांना जनुके असं म्हटले आहे आणि जनुकांद्वारे अनुवांशिक गुणाचे संक्रमण पुढील पिढीकडे करणे तसेच गुणसूत्रावर जनुके नसती तर वरील कार्य पूर्ण होणार नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघू आपण. पारपटल निवडक्षम नसते तर? आपल्याला माहित आहे पारपटल म्हणजेच हृदय पटल किंवा
त्याला मग आपण पेशीपटल. काही ठराविक पदार्थांना इजा करू देते, तर काही पदार्थांना ती अटकाव करते. म्हणून त्याला निवडश्रम पारपटल सुद्धा असं म्हटलं आहे. यामुळे काय होते, या गुणधर्मामुळे पाणी, क्षार, ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात, तर कार्बन डायऑक्साईड सारखे टाकू पदार्थ पेशीबाहेर टाकले जातात. आणि पारपटल निवडश्रम नसते, तर पदार्थांना ये जा करू देण्यासाठी कोणतेही नियंत्रण नसते आणि पेशीचे कार्य सुरळीत चालणार नाही. वनस्पतीत अँथोसायनिन नसते, तर काय झाले असते? आपल्याला माहित आहे की वनस्पती पेशीमध्ये जे वेगवेगळे लवके आहेत, वर्णलौके आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या अंगांना विशिष्ट रंग प्राप्त होतो. वनस्पतीत अँथोसायनिन नसते, तर वनस्पतींचा कोणताच भाग हा निळा किंवा जांभळा रंगाचा असणार नाही. अँथोसायनिन कीटकांना परागीकरण करण्याकरता आकर्षित करण्याचे काम सुद्धा करते आणि ही क्रिया अँथोसायनिनच्या अभावामुळे प्रभावित होईल. प्रश्न क्रमांक 3. आमच्यामध्ये वेगळा कोण आणि कारण द्यायचं आहे आपल्याला. त्यामधला पहिला प्रश्न आहे, केंद्रकी, तंतुकणिका, लवके, आंतरद्रव्यजालिका. केंद्रकी, तंतुकणिका, लवके आणि आंतरद्रव्यजालिके यापैकी केंद्रकी हे पेशी अंगक नाही, तर केंद्रकाचा एक भाग आहे. आणि तंतुकणिका, लवके आणि आंतरद्रव्यजालिके ही पेशी अंगके आहे. म्हणजेच आपल्याला म्हणता येईल या प्रश्न उत्तर येईल केंद्रकी, कारण तंतुकणिका, लवके आणि आंतरद्रव्यजालिका हे पेशी अंगके आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. डीएनए, रायबोझोम्स आणि हरितलौके त्यापैकी पहा. डीएनए, रायबोझोम्स हे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी या दोन्ही मध्ये आढळते, पण हरितलवक हे फक्त वनस्पती पेशीमध्येच आढळते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल हरितलवक. कारण आपल्याला लिहायचं आहे डीएनए आणि रायबोझोम्स हे वनस्पती पेशी व प्राणी पेशी दोन्ही मध्ये असते, पण हरितलवक फक्त वनस्पती पेशीमध्येच असते. नंतर पुढचं पहा, कार्य लिहा. तर या ठिकाणी पहिल्या नंबरचा आहे पेशीपटल. यामध्ये बघा, पहिलं कार्य बघू. प्रद्रव्य पटल किंवा पेशीपटल काही ठराविक पदार्थांना इजा करू देते, तर काही पदार्थांना अटकाव करते. 2. म्हणून प्रद्रव्य पटल किंवा पेशीपटल याला निवडश्रम पारपटल, सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन म्हणतात. आणि या गुणधर्मामुळे पाणी, क्षार, ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात, तर कार्बन डायऑक्साईड यासारखे टाकू पदार्थ पेशीबाहेर पडतात. 3. पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम प्रद्रव्य पटल करते आणि या समस्थिती असे म्हणतात. 4. कार्य लिहा. पेशीद्रव्य. पेशीद्रव्य कशाला म्हटलेलं आहे, तर केंद्र आणि प्रद्रव्य पटल किंवा पेशीपटल यामधला जो द्रव्य सदृश्य पदार्थ आहे त्याला पेशीद्रव्य असं म्हटलेलं आहे. यामधलं कार्य बघू आपण. पहिल्या नंबरचं आहे पेशीद्रव्य, यामध्ये अनेक पेशी अंगके विखुरलेले असतात. त्यानंतर पहा 2. पेशीत अनेक रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी पेशीद्रव्य हे माध्यम आहे. त्यानंतर 3 नंबरचं बघा, पेशी अंगका व्यतिरिक्त असलेले पेशीतील भाग म्हणजेच पेशीद्रव्य, त्याला म्हणू आपण सायटोसोल. आणि 4. पेशीद्रव्यात अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्वे साठवलेली असतात, हे पेशीद्रव्याचे कार्य आहे. त्यानंतर 4 नंबरचा बघू, लयकारिका. तर लयकारिकेचे कार्य रोग प्रतिकार यंत्रणा पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू, विषाणूंना नष्ट करते. लयकारिका ही एक प्रकारची रोग प्रतिकारक यंत्रणा आहे. 2 नंबरचं उद्ध्वस्त करणारी पथक, म्हणजे जीर्ण व कमजोर पेशी अंगके, कार्बनिक कचरा हे टाकू पदार्थांना लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात. 3. आत्मघाती पिशव्या. पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वतःच्या प्रथिनेचे पचन करतात. 4. उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठवलेले प्रथिने व मेद यांचे पाचन करते. 4. कार्य ही रिक्तिका. तर रिक्तिकेचे कार्य आपल्याला बघायचे आहे. पहिल्या नंबरचं पेशीचा परासरणीय दाब नियंत्रण ठेवणे
हे महत्वाचं कार्य रिक्तिकेकडे आहे. 2. चयापचय क्रियेत बनलेली उत्पादिते, उदाहरणार्थ ग्लायकोजेन, प्रथिने, पाणी साठवणे. 3. प्राणीपेशीत रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात, तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवले जाते. आणि 4. वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशीद्रव्याने भरलेल्या असून त्या पेशीला ताठरता व दृढता देतात. आणि केंद्र, त्यामध्ये बघा, यामध्ये केंद्रकाचे कार्य आपल्याला पाहिजे. एक, पेशींच्या सर्व चयापचय क्रिया व पेशी विभाजन यावर नियंत्रण ठेवणे हे केंद्रकाचं महत्वाचं कार्य आहे. आणि 2. जनुकाद्वारे अनुवांशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करणे हे महत्वाचे कार्य केंद्रक करत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, माझा रंग कोणामुळे अचूक निवडा. त्यामध्ये बघा, लाल टोमॅटो. तर लाल टोमॅटो हा जो रंग मिळतो, टोमॅटोला रंग हा मिळतो लायकोपिनमुळे. म्हणजेच याचं उत्तर येईल 4 नंबरचं, ते या ठिकाणी 4 नंबरचं येईल. त्यानंतर हिरवे पान. हिरवे पान कशामुळे मिळते? तर हिरव्या पानाचा जो रंग असतो तो क्लोरोफिलमुळे असतो, म्हणजे या ठिकाणी 1 नंबर. त्यानंतर गाजर. गाजरला इंग्रजीमध्ये कॅरोट म्हणतात आणि गाजरचा जो रंग असतो कॅरोटीन, म्हणजेच 2 नंबरचं येईल या ठिकाणी. आणि जांभूळ, तर अँथोसायनिन यामुळे जांभळा रंग प्राप्त होतो, म्हणून अँथोसायनिन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर समजून घेऊन लिहून काढा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा.